भेटला जेव्हा मी सगळं काढलं ना, तेव्हा हा मला माहित पण नव्हता हा माझ्याकडे माईक आहे. पण हा माईक खूप मोठा आहे. ऍक्च्युली हे कॉन्फरन्स मीटिंग वगैरे असतात ना, त्याच्यासाठी माईक आहे. रायनॉक्सचा जुनावाला रेनकोट आहे, पण काय हालत बघा झाली आहे त्याची. बघा हा बघा, म्हणजे धुवून किती जरी धुतला ना तरी त्याचे हे हे डाग आहेत ते जाणार नाहीत. ते घर असं म्हणजे आता कसला येतो माहित नाही, की मला वाटतं पॅकिंग टाकला आवाज गेला तर ठीक आहे, नाहीतर मी ती चेंज करेन, मी जुनीवालीच लावेन असं. कारण बऱ्याच लोकांचे कमेंट आले की कॅन्सल प्लॅन झालाय की नाही, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवणार. प्लॅन कॅन्सल नाही आहे, प्लॅन ऑन आहे, नक्की जाणार. तुम्हाला माहित आहे, कामावरून आलो आंघोळ केली, बत्तीवात केली की पहिलं आता काय राहिलंय, काय बाकी आहे, काय सामान घ्यायचं आहे, कपडे कुठले राहिलेत, म्हणजे जे जे आठवतं ते मी काढून हॉलमध्ये ठेवत आहे. हॉलमध्ये एवढा पसारा करून ठेवलाय ना. ठीक आहे, आपली सगळी फॅमिली गावी आहे, नाही तर सौम्य वगैरे असली असते तर सगळा एकदम गोंधळ झाला असता. म्हणून कोण नाही आहे म्हणून मी सध्या एक एक साईडला काढून ठेवते, जसं आठवते तसं. आणि एक आहे की मला वाटतं आपण जेव्हा राईडला निघतो, कुठल्या प्रवासाला निघतो ना, त्याच्या अगोदर जी तयारी करण्यात जी मजा आहे ना, ती वेगळीच असते. म्हणजे धमाल येते, धमाल, खूप धमाल. त्यामुळे मग जसं मला कामावरून मी आता येतो ना, मी कुठे जातच नाही. तर पहिलं खाली जायचो, राऊंड मारायला जायचो. त्यामुळे आता मी जातच नाही. आलो की पहिला आता आपलं काय राहिलंय बाई, काय घ्यायचं बाकी आहे, काय घेतलं नाही पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं हे आहे, थांबा कॅमेरा आधी माझ्या समोर घेतो. अभी पेट्रोल का मैटर जो भी हो, वो अभी देखने का नहीं, लेकिन लद्दाख तो जाने का है भाई. अभी इतनी तैयारी किया है तो जाने का, निकलने का, देखते जो भी है देखा जाएगा. लेकिन अभी बॉम्बे में इतनी गर्मी है ना भाई, निकल पड़ती है. तो ऐसा लगता है कभी एकदम मैं बर्फ में जा रहा हूँ और वो बर्फ में खेल रहा हूँ, ऐसा अभी हो रहा है. इसलिए तो अभी निकलने का. तो अभी ये आहे, बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. आता सध्या मी सगळं बाहेर आणून ठेवतोय. मला वाटतं माझ्या हातात आता एक संडे आहे आणि त्या संडेला मला सगळं डन करायचंय. त्यामुळे आता सगळं मी हॉलमध्ये जे आणून टाकले ना, मी तुम्हाला दाखवतो. कधी कधी काय असतं माहित आहे, काही गोष्टी आपण ना उगाच ठेवतो, म्हणजे ज्याची गरज नाही ते पण आपण पॅक. आणि मला सवय आहे, मी कुठली गोष्टी असं टाकून देत नाही किंवा काय करत नाही. जर ते यूज होत नाही ना, तर मी पॅक करून ठेवून देतो. आज मी सगळं बाहेर काढले, त्यामुळे आज मला कळलं हे माझ्याकडे आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला माहित पण नसतं आपल्याकडे ही वस्तू आहे. आपण उगाच घेत असतो काही काही गोष्टी, पण आपल्याकडे सगळं असतं. फक्त आपण काय खेळतो, कुठे बेडमध्ये ठेवतो, कुठे वरती ठेवतो, कुठे टेबल खाली ठेवून देतो, ते आपल्याला आता कळतंय. मग सगळं मी काढलं. बरंचसं ना, हे ह्या बॅग मध्ये ठेवलेलं सगळं, ते इकडे असं सगळं आता बाहेर काढलंय. आता ह्याच्यामध्ये असं झालंय, टँक बॅग बघा, माझे 2 टँक बॅग इथे, एक टँक बॅग तिकडे. थांबा तुम्हाला दाखवतो. ही टँक बॅग माझी सगळ्यात पहिली टँक बॅग. आता ही टँक बॅग ना आहे मोठी, पण प्रॉब्लेम हा आहे हिचा, माझ्या केटीएम ॲडव्हेंचरच्या ज्या टाकी आहे ना, टाकीचा जो शेप आहे त्याच्यावर परफेक्ट बसत नाही. त्यामुळे काय होतं की ती मग हालते, किती जरी टाईट केलं ना, अशी तशी हालते. तर मग आता विचार केला काय करायचं. तर मी खूप ना, जी मला पाहिजे होती टँक बॅग ती मला भेटतच नाहीये. ही वाली जी आता तुम्ही बघता, ही बघा, ही वाली मला टँक बॅग पाहिजे होती रायनॉक्सची. ही मॅग्नेट वाली नाही, ही ना लॉक वाली आहे, पण ही बेस्ट होती. पण ही आता रायनॉक्स बनवत नाहीये. मी खूप ट्राय केलं. आता ऍक्च्युली मी एका ठिकाणी उदयपूर साईडला पण बघितलं, तिकडे अवेलेबल दाखवत होती, पण फोन केला तर तो बोलतो नाहीये, आता हे बनवत नाहीये. त्यामुळे ती टँक बॅग तशी भेटली असती तर बेस्ट होतं. पण आता काय, मला आता तिनापैकी कुठली घेऊ हेच मला कळत नाही. ही घेऊ, आता ही माझी टँक बॅग हाय छान, वायटेरियाची आहे, छोटी आहे, म्हणजे लिमिटेड सगळं राहतं, जास्त काही राहणार नाही, पण छोटे मोठे गोष्टी राहतात. पण ही खूपच छोटी आहे. आणि हिचा प्रॉब्लेम एक आहे, पेट्रोल जेव्हा भरायचं येतं ना, तेव्हा हे जे आहे ना, हे लय बेकार आहे बघा, निघत नाही लगेच. त्याच्यामुळे मला खूप कंटाळा येतो, म्हणून मी ती ऍक्च्युली बॅग बघत होतो. तर आता बघू हे 2. आणि ही पण सेम तशीच आहे. ही वाली, ही ऍक्च्युली मॅग्नेटवाली आहे, पण आपल्या काय ऍडव्हेंचरला होत नाही. तर ही पण एक अशीच पडून आहे. तर मी विचार केला ही मित्राला देईन मी लडाखला जाताना, त्याची हिमालय आहे, तर त्याला देईन, त्याला यूज होईल. त्यामुळे असे 3 टँक बॅग आहे. पण आता लडाखला कुठली घेऊन जायचा हा विषय आहे. आता बघू, माझ्याकडे मित्राकडे एक बॅग आहे, ती जर भेटली मला तर ती घेईन, नाही तर मग हे मग असेच ठेवेन. असं काही काही गोष्टी असतात आपल्याकडे, असतं भरपूर, पण जे नेमकं पाहिजे ते नसतं, म्हणजे ज्या राईडसाठी. आता हे निगाड तर काय मला सध्या कामाचे नाही आहेत, पण मग मी ठेवतो, कारण सांगू शकत नाही, कधी पण गोष्ट कुठली पण कामाला येऊ शकते. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या अजून पण. आता ना सगळ्यात महत्वाचं काय माहितीये काय, ही माझी जी पॅन्ट आहे ना, ही रायनॉक्सची आहे, पहिलीवाली. पण ही मला आता खूप टाईट होते. ऍक्च्युली मी तेव्हा चुकलो, स्मॉल साईज घेतली, मीडियम साईज घेतली पाहिजे होती. तर आता ही खूप टाईट होते, मी अशीच ठेवली आहे.
पण आता काय केलंय सध्या मी, आता काय करतोय की ह्याचे जे आर्मर आहेत ना, हे बघा, हे वाले आर्मर मी आता टाकतोय मी इकडे आपल्या, ही जी पॅन्ट आहे VR1 ही बेस्ट आहे, कपडा वगैरे मस्त आहे, फक्त त्याचे आर्मर मला आवडले नव्हते म्हणून मी आता हिचे इकडे शिफ्ट करतोय. मग ही मला बेस्ट होईल आपल्या लडाख राईडसाठी. तर अशा काही गोष्टी आहेत, पण ही अजून वॉश नाही केली आहे, त्यामुळे ही एक बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये सगळं चेंजेस होईल. जॅकेट तर आपलं आहे आणि श्रावणी मॅडमचं पण जॅकेट आहे. आता बघा, हा बोयाचा मला माईक भेटला जेव्हा मी सगळं काढलं ना, तेव्हा हा मला माहित पण नव्हता हा माझ्याकडे माईक आहे, पण हा माईक खूप मोठा आहे. ऍक्च्युली हे कॉन्फरन्स मीटिंग वगैरे असतात ना, त्याच्यासाठी माईक आहे. मध्यंतरी आपण हे मोटो ब्लॉगिंगसाठी पण वापरायचो, पण ठीक आहे, ओके आहे, पण काय मोटो ब्लॉगिंगसाठी नाही, कामाचं नाही आहे. आपल्याला कसं आहे, गोप्रो असल्यामुळे आपल्याला वायरचेच माईक वापरायचे आहेत. DJI कॅमेरा येईल तेव्हा ती वेगळी गोष्ट आहे, पण सध्या तर माझ्याकडे आहे JBL सोनीचं 2 माईक बेस्ट आहेत आणि अजून 2 माईक एक्स्ट्रा मी कॅरी करेन. आणि बरेचसं सामान मी काढून ठेवलं आहे. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हेल्मेटचा. हेल्मेट माझा प्रॉब्लेम असा झालाय, पहिल्यांदा ना मला म्हणजे माहित नाही, ओके वाटायचं, त्रास नाही व्हायचा एवढा, आणि जेव्हा पॅडिंग चेंज केलं ना, मी नवीन टाकले, त्याच्यानंतर मला एवढं टाईट व्हायला लागलं. टाईट होतं ते गोष्ट ठीक आहे, म्हणजे हालत नाही अजिबात हवेने, पण डोकं एवढं दुखतं ना इकडे, म्हणजे असं वाटतं की कधी काढतो मी. 100-200 किलोमीटर चालल्यानंतर असं वाटतं कधी काढू. त्यामुळे मला जाम वैताग येतोय, काय करू समजत नाही, की हिला लडाखला घेऊन जाऊ की काय करू. तर तो विचार जोरदार चालू आहे सध्या डोक्यामध्ये. इंटरकॉम आपला ओके आहे, चालू आहे, फक्त त्याचा अँटेना गेलाय, पण तो काय त्याने काय प्रॉब्लेम होत नाही, पण इंटरकॉम आता बेस्ट आहे. तर असे काही गोष्टी आहेत, ते अजून आहेत. रेनकोट आहे माझ्याकडे, रेनकोट पण भेटला मला जुनावाला, हा बघा रायनॉक्सचा जुनावाला रेनकोट आहे, पण काय हालत बघा झाली आहे त्याची, बघा हा बघा, म्हणजे धुवून किती जरी धुतला ना तरी त्याचे हे डाग आहेत ते जाणार नाहीत. त्यामुळे आता तर ह्याला सुट्टी द्यायची आहे, ह्याला नको, आता बस झालं. आणि माहित नाही कुठे काय फाटलं असेल, काय तर पावसात प्रॉब्लेम होऊ शकतो. गेल्या वर्षी मी नवीन घेतलाय, तोच मी लडाखला घेऊन जाणार. बाकी ना बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. फक्त आता संडे म्हणजे 4-5 दिवसात एक फायनल व्हिडिओ येईल की भाई मी काय काय घेऊन चाललोय लडाखला. कपडे तर कमीच आहेत, कपडे जास्त नाही आहेत, पण थोडे तर पाहिजेच, कारण आता 10-15 दिवसाची आपला प्रवास आहे, तर त्या प्रवासाला थोडे कपडे पाहिजेच. कारण गरमी असणार, गरमीनंतर आपले कपडे सुकतील की नाही माहीत नाही. आपल्या तिकडे बर्फात गेल्यानंतर सुकणारच नाही, पण इकडे तरी सुकतील. पण आपल्याकडे एक्स्ट्रा कपडे हवेत, काय सांगू शकत नाही उद्या तिकडे काय होऊ शकतं. थंडीचं बरंचसं काय काय घेतलेलं आहे. हेल्मेट आहे, हेल्मेट आता बघू, असं काय नाही, मला वाटलं तर मग काय मित्रांचे हेल्मेट भरपूर आहेत, ती घेईन. आपलं फक्त काय टाइम घालवायचा उगाच त्या लडाख राईडसाठी. मी आता सध्या काय जास्त खर्च करणार नाही, कारण बऱ्यापैकी खर्च करणार, कारण मोस्टली मी ना जॅकेट घ्यायचा विचार आहे माझा, ज्या रायनॉक्सचा, तो बघू. आता सध्या तर विचार नाही, बघू लास्ट मोमेंटला ठरेल माझं. असं ना काही गोष्टी बरेचसे झालेल्या आहेत. मला जसं जसं मला आठवते ना, तसं तसं मी काही गोष्टी बाहेर ऍड करतोय. आता तुम्हाला दाखवतो इथे, हे बघा, जसे इकडे कपडे काढून ठेवलेत एका साईडला, इकडे हे सगळं बघा, इकडे 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 सगळं असं काढून ठेवले. ह्याच्यामध्ये सगळं सामान होतं ते काढलं इकडे. ह्याच्यामध्ये शूज आहेत, हे शूजसाठी मी ना बॅग घेतले बघा, हे वाले असे. ह्याच्यामध्ये शूज आणि चप्पल ठेवणार, दाखवेन तुम्हाला बरंचसं कसं काय काय आहे. सध्या मी असं नॉर्मल ठेवलंय, पण आता काय म्हणजे जसं मला आठवतं तसं मी काढून ठेवतोय. त्यामुळे आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. फक्त आता एक आहे की माझा विचार आहे की जी माझी विंडशिल्ड आहे ना बाईकची, ती विंडशिल्ड मी चेंज करू की तीच ठेवू, हा मी विचार करतोय. कारण कधी कधी काय होतं माहिती, रेस केला ना की आवाज येतोय घर असा, म्हणजे आता कसला येतोय माहित नाही. की मला वाटतं पॅकिंग टाकला आवाज गेला तर ठीक आहे, नाहीतर मी ती चेंज करेन, मी जुनीवालीच लावेन, असा माझा विचार सध्या चाललाय. बघू, कारण बाईक तर आता माझी रेडी झालेली आहे. पेट्रोलचे पण अपडेट आता मला बऱ्यापैकी आलेले आहेत लडाखवरून, की मला वाटतं गुजरातपर्यंत प्रॉब्लेम आहे पेट्रोलचा, त्याच्या पुढे प्रॉब्लेम नाही आहे. आणि नसला तर खूप चांगलं होईल, आमचा थोडंसं प्रवास चांगला होईल. पण पेट्रोल भेटलं पाहिजे. एक वेळ ते 2-3 रुपयांनी महाग झालं तरी चालेल, पण भेटलं पाहिजे. आम्ही जेरी कॅनसाठी पण जुगाड करणार आहोत, असं नाहीये, पण काहीतरी आपण जुगाड करूनच जातो. त्यामुळे माझ्यासोबत लगेज असणार आहे 2 सॅडल बॅग, एक टॉप बॉक्स आणि एक टँक बॅग. अशा प्रकारे एवढा सगळा लगेज मध्ये, एवढ्या सगळ्या बॅग मध्ये सगळा लगेज आपला येणार आहे. तुम्हाला प्रॉपर मी सगळं लगेज दाखवेन की कसा लोड करणार आहे, आवडेल तुम्हाला पण. आणि माझं तर एक वैयक्तिक मत आहे की जे पण बायकर्स असतील, ज्यांना बाईकने प्रवास करायला आवडतो, त्यांनी खरोखर एकदा लडाख करावं. आता मी अजून पोहोचलो पण नाही लडाखला, पण आतापासूनच मला ती फिलिंग येते की मी लडाखला आहे असं. त्यामुळे असं वाटतं की आतापासून तयारी करा. सगळ्यात प्रॉब्लेम आपला हा असतो मिडल क्लास लोकांचा, की पैसा. त्यामुळे आतापासून पैसे स्टार्ट करा, हवं तर ते बीसी खोला, आरडी खोला, काहीतरी करा, पण 1 वर्षाची आरडी बीसी खोलून ती डायरेक्ट पुढच्या वर्षी फोडा
कल्टी असं काहीतरी करा. आणि ती लडाख राईड केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला खूप शिकायला भेटतं बाहेर गेल्यानंतर. कारण आपण कोकणात म्हणा किंवा हे आपण डेलीच असतं, आपण आता ते रोजचं झालेलं आहे. त्यापेक्षा आपण बाहेर जेव्हा जातो कुठेतरी महाराष्ट्राच्या भरपूर राज्य क्रॉस करून, तेव्हा आपल्याला आपल्याला स्वतः समजतं आपण किती कॉन्फिडन्सने गाडी चालवतो की आपण किती प्रॉपर बाईकर्स आहोत. तर अशा प्रकारे मजा येणार 10-15 दिवसात. आणि तुम्हाला पण मजा येईल माझे व्हिडिओ बघायला. असेच बघत राहा. बाकीची तयारी झालेली आहे. बाकी तुम्हाला काय आता सध्या दाखवत बसत नाहीये, कारण सगळं पसार आहे. त्यामुळे प्रॉपर रेडी झालं ना की प्रॉपर स्टेप बाय स्टेप असं लावेन मी मस्तपैकी, आणि मी तुम्हाला दाखवेन मी काय काय घेऊन चाललोय. आता तिकडे जे गेले आहेत ते सध्या सांगतायत बर्फ जबरदस्त आहे. तर आम्हाला किती भेटतोय नाही भेटतोय ते कळत नाही, पण भेटेल. धमाल तर येणार. त्यामुळे हा व्हिडिओ आता इथे संपवतोय. एक नॉर्मल तुम्हाला एक हे सांगितलंय, अपडेट दिलीत, कारण बऱ्याच लोकांचे कमेंट आले की कॅन्सल प्लॅन झालाय की नाही. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवणार. प्लॅन कॅन्सल नाहीये, प्लॅन ऑन आहे, नक्की जाणार. फक्त डेट काही दिवसात तुम्हाला सांगतो. चलो, बाय बाय.